नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारची फ्रेश मेथीची भाजी भरपूर प्रमाणात येते. अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट चवीची भाजी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला सुरुवात करूयात. मेथीची भाजी बनवण्यासाठी या इथे मी एक फ्रेश मेथीच्या भाजीची गड्डी कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेतली. नीट करून घेतलेली भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यानंतर एका खलबत्त्यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण घालायचा आहे. लसणामुळे भाजीला छान चव येते. थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे आणि हे आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. जास्तही बारीक पेस्ट बनवण्याची आवश्यकता नाही. हेच वाटण तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता. तर या इथं लसूण हिरवी मिरची जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आता त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला अगदी पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे कुटण्यासाठी घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे कच्चे शेंगदाणे आपल्याला अगदी जाडसर अशा प्रकारे आपल्याला या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. या ठिकाणी हे शेंगदाणे देखील अगदी जाडसर असे कुटून घेतलेले आहेत. हे पहा या पद्धतीने. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला फोडणी करता तेल घालायचं आहे. साधारणपणे 1 पळी इतकं तेल यामध्ये घालायचं आहे. जास्तही तेल घालण्याची आवश्यकता नाही. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे. लसूण हिरवी मिरची छान असं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. या मेथीच्या भाजीमध्ये मी जिऱ्याचा वापर केलेला नाही. हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्ये जिरे देखील घालू शकता. फोडणी छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जाडसर कुटून घेतलेले कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला हलकंसं हे परतून घ्यायचं आहे. आणि छान परतून झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर इतकी आपल्याला हळद पावडर घालायची आहे. हळदीमुळे भाजीला रंग छान येतो. तर अशा पद्धतीने ही फोडणी पुन्हा एकदा आपल्याला अगदी छान अशी खमंग परतून घ्यायची आहे. ही फोडणी आपण जेवढी छान परतून घेऊ तेवढी आपल्या भाजीची चव छान लागते. फोडणी छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे. तर या ठिकाणी ही मेथीची भाजी आहे ती मी चिरून घेतलेली नाही आहे. अशी नीट करून या फोडणीमध्ये मी घातलेली आहे. हवं असेल तर तुम्ही ही मेथीची भाजी चाकूने छान अशी चिरून घेऊ शकता. भाजी जर का जास्तच बारीक चिरली तर भाजी कधी कधी कडू लागते. तर अशा पद्धतीने ही भाजी घातल्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित अशी एकदा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकी मूगडाळ घालायची आहे. तर ही मूगडाळ मी 15 ते 20 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. त्यानंतर यामध्ये घालायची आहे. त्यामुळे मूगडाळ पटकन शिजली जाते. चवीकरता मीठ घालायचं आहे. भाजी पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मूगडाळीसोबत मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. मिठामुळे या भाजीला आणखीन जास्त पाणी सुटणार आहे. त्यामुळे एक्स्ट्रा पाण्याची अजिबात आवश्यकता नाही. भाजी छान मिक्स करून घेतल्यानंतर मी थोड्या वेळासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण न ठेवता देखील तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता. पण झाकण ठेवल्यामुळे भाजीमधली डाळ, शेंगदाणे छान शिजले जातात. त्याचबरोबर भाजी पण पटकन शिजली जाते. 2 ते 3 मिनिटासाठी ही भाजी छान अशी झाकण ठेवून शिजवून घेतली. त्यानंतर आता ही भाजी आपल्याला ओपनलीच अशा पद्धतीने अधूनमधून हलवत छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी डाळ मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. मूगडाळ घालून केलेली ही मेथीची भाजी चवीला भन्नाट लागते. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही भाजीला रंग पण छान आलेला आहे. भाजीचा सुगंध पण मस्त येत आहे. या इथं तुम्ही बघू शकता ही बनवून घेतलेली भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर यामधली डाळ, शेंगदाणे आणि भाजी पण छान शिजलेली आहे. भाजी जर का आपली चांगली शिजली नाही तर कडू लागू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने ही भाजी अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे. या इथं आपली डाळ मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.